जरांगींच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। आजपासून त्यांनी पाणी घेणार नाही असा निर्धार कालच व्यक्त केला होता। त्यामुळे आंदोलन आता अधिक तीव्र झालेले आहे। उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील मनोज जरांगींची भेट घेण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। महत्त्वाच्या आणि मोठ्या राजकीय घडामोडी आज घडतायत। गर्दी मारण्याची याच पार्श्वभूमीवर आपल्याला माहिती देतात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे। उपोषणाचा चौथा दिवस असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळत चाललेली आहे। मात्र मराठे तितक्याच सक्षमपणे आझाद मैदान आणि मैदानाच्या परिसरामध्ये हा लढा देत आहेत। मला मनोज दादांनी एकच सांगितलं, तुम्ही खाऊन पिऊन फक्त माझ्या पाठीमागे उभा राहा, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळवून देणार देणार। तुमचं जेवण झालं का? हो झालं सर। एकदा काय जेवायला? जेवायला काय नाही, म्हणीन ते खायला, म्हणीन तिथं राहायला, मनसोक्त फिरायला, अडचण कुठलीच नाही। फक्त 2-3 दिवस आम्हाला अडचण होती जेवणाची। त्याच्यानंतर आमच्या गावाकडून आम्हाला अन्न पुरवठा भरपूर झाला। आता मुंबईचे लोक बाहेर निघालेत लोकल ना, त्याच्यामुळे आता खाण्यापिण्याची कुठली अडचण नाही। काय आबाळ होत नाही कशाची? काय नाही, आता आवेला नाही, काय नाही। किती वय वय किती आहे? 86 वय। 86 पुण्याहून सासवडवरून आलोय। जेजुरी कुडीच गाव आहे। तरी मला महाराष्ट्राला मराठ्याला आंदोलन मिळलंच पाहिजे। माझी पोरं बाळा उपाशी राहतात। त्याला मी आज एवढं करून काही उपयोग झाला नाही की आझाद मैदानावर सगळे मराठे असे सज्ज झालेले आहेत की लढाई जितके दिवस चालेल तितके दिवस ती लढाई लढण्यासाठी ते इथे ठामपणे उभे आहेत। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, आझाद मैदान। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।